नमस्कार. आज आपण योग्य दिनचर्या, योग, आहार, विहार याविषयी आपण माहिती बघणार आहोत. इथे माझी दिनचर्या सांगते तुम्हाला. मी रोज अर्धा तास फिरायला पण वॉकिंगला जात असते. इथे आमच्या इथे चांगली अशी जागा आहे, फिरायला सरळ रस्ता आहे, त्यामुळे इथे फिरायला खूप छान वाटतं. आणि स्वच्छ हवा, वरती निळं शार आकाश, अगदी आजूबाजूला निसर्ग सानिध्यात हे वातावरण आहे, त्यामुळे फिरण्याची मज्जा खूप येते. आणि फ्रेश हवा सकाळी असते, त्यामुळे मी रोज अर्धा तास तरी फिरायला जाते. आणि पक्ष्यांचा किलबिलाट, अगदी हिरवीगार झाडी, असं खूप मस्त वातावरण आहे. आणि आता सध्या थोडा थोडा पाऊस पण पडतोय, त्यामुळे फिरायला पण अगदी छान वातावरण आहे. त्यानंतर फिरून आल्यानंतर मी योगा करते अर्धा तास. योगा आणि मेडिटेशन हे माझं अर्धा तास चालू असतं. आणि त्यामध्ये मी वेगवेगळी आसनं, प्राणायाम आणि मेडिटेशन करते. आणि पुढचं त्यानंतर योगा मेडिटेशन झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर फ्रेश होऊन इथे आमच्या खिडकीतनं खूप मस्त असं समोरचा निसर्ग दिसतो. आणि झाडी खूप हिरवीगार आहेत. सभोवताली खूप पक्ष्यांचे आवाज पण येत असतात, त्यामुळे सकाळी अगदी प्रसन्न वातावरण असतं. अगदी प्रसन्न वातावरण असतं आणि एकदम क्लायमेट पण छान आहे. आंघोळ झाल्यानंतर नाश्त्याची तयारी करायची असते. आता त्यानंतर नाश्त्यासाठी आपण काहीतरी पौष्टिक असं बनवायचं. पण बाकीच्यांना ब्रेड आवडतं म्हणून ब्रेड तयार केला, परंतु मी पौष्टिक आणि हेल्दी डाएट घेते. स्प्राऊट किंवा मग पोहे, उपीट असा मी नाश्ता घेते. आता घरातल्यांच्यासाठी त्यांना ब्रेड हवं होतं, सँडविच, त्यामुळे ब्रेड सँडविच तयार करून घेते अगोदर. आणि एकीकडे चहा पण ठेवलेला आहे. आणि माझ्यासाठी मी स्प्राऊट केलेले आहेत, ते मी सकाळी नाश्त्यासाठी खाते. हे खूप चांगलं आहे डाएट, आणि त्याने आपल्याला दिवसभर एनर्जी पण राहते, प्रोटीन पण मिळतात. याचे फायदे असे आहेत. आणि त्यानंतर मग चहा, नाश्ता झाल्या अजून तुम्हाला योगाबद्दल काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, माझा तर नाश्ता तयार झालेला आहे. तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत एन्जॉय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.